आपलं माणूस. नको नको, तुम्ही बसा. केशव संकोचून उभाच राहिला. अहो बसा हो, मी आणखीन खुर्च्या आणायला सांगतो, खानोलकर म्हणाले आणि वाड्याच्या दाराकडे तोंड करून हाक मारली. बाबू, 2 खुर्च्या घेऊन ये. तो कोण तो बाबू आलाच नाही, पण मघाची ती मुलगी प्लास्टिकच्या 2 खुर्च्या घेऊन बाहेर आली. ही इथे? केशव त्या मुलीला बघून चक्रावला, सुखावलाही. आपणही बसा की, केशव मोठ्या मुश्किलीने धीर करून बोलला. पण नंतर त्याच्या ध्यानात आलं की आपण बोललो खरे, पण शब्द आपल्या तोंडातून बाहेर फुटलेच नाही. फक्त आपले होठच हलले. बावचळल्यासारखा बसला. उपस्थितांच्या गप्पा ऐकत राहिला. ती मुलगी तबल्याच्या ठेक्यावर चालल्यासारखी डौलदार पावलं टाकीत आत गेली. केशव बराच वेळ त्या दिशेला बघतच राहिला होता. साहित्य, संगीत, राजकारण, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव तरुण भारतातले ज्वलंत लेख अशा अनेक विषयांवर स्पर्श करून गप्पा रंगत होत्या. केशवची नजर मात्र आरून फिरून वाड्याच्या दाराजवळ लागून राहिली होती. साधारण तास दीड तास झाला आणि ती मुलगी पुन्हा बाहेर आली. आप्पा खानोलकरांना म्हणाली, काका, पानं वाढलीत, मंडळींना आत घेऊन यायला सांगितलंय. जेवताना कुणीतरी म्हटलं, सुवर्णा, सरांना फणसाची भाजी वाढ, आणि ती मुलगी हो वाढते असं म्हणाली. म्हणजे या मुलीचं नाव सुवर्णा. निदान नाव तरी कळलं. केशवला एक पायरी पुढे सरकल्याचा आनंद झाला. जेवणं झाली आणि पुन्हा अंगणात सगळीजणं जमा झाली. यावेळी घरातल्या स्त्रिया देखील गप्पांमध्ये सामील झाल्या होत्या. आता फक्त गप्पा नकोत, गाणी होऊन जाऊ ते 2-4, आप्पा खानोलकर म्हणाले आणि स्वतः आज जाऊन हार्मोनियम घेऊन आले. पाठोपाठ कुणीतरी तबला, डग्गा आणला आणि बघता बघता गाण्याची मैफिल सुरू झाली. आप्पा खानोलकर स्वतः उत्तम गात होते. त्यांनी 2-4 गाणी म्हटली. त्यांच्या पत्नीनेही 1-2 गाणी म्हटली आणि नंतर त्या सुवर्णाकडे वळून म्हणाल्या, सुवर्णा, तूही म्हण की एखादं गाणं. पाहुण्यांना कळू दे की. सुवर्णा किंचित लाजली. उपस्थितांकडे पाहिलं. आपल्याला पाहून ती लाजली का, की आपल्याला तसा भास झाला? केशव स्वतःशीच दंगला. सुवर्णाने आप्पा खानोलकरांकडून हार्मोनियमचा ताबा स्वतःकडे घेतला. एखाद्या कुशल नर्तकीच्या पावलांसारखी तिची बोटं हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सराईतपणे फिरू लागली. केशव थक्क होऊन पाहतच राहिला. हार्मोनियममधून निघणाऱ्या सुरावटीच्या लढ्यांची उपस्थिती सगळ्यांच्याच माना नकळत डुलल्या आणि सुवर्णाने गायला सुरुवात केली. केशवसह सर्वजण भान हरपून ऐकत होते. गाण्यांची मैफिल रंगली. मध्ये एक छोटासा ब्रेक घेण्यात आला. त्यात मुंबईच्या पाहुण्यांसाठी बनवलेलं मसाले दूध आणि बेळगावी मांडे आले. छान गाते हो ही तुमची मुलगी, सोमन सर आप्पा खानोलकरांना म्हणाले. खरंच छान गाते आमची सुवर्णा, पण ही आमची मुलगी नव्हे, आमच्या मेहुणींची मुलगी, चारुलताच्या धाकट्या बहिणीची मुलगी. कोल्हापूरजवळ आंबेवाडी नावाचं गाव आहे, तिथे असतात तिचे आईवडील. कोल्हापुरातल्या एका सरकारी पतपेढीत नोकरीला आहे. आता पुढे बँकेच्या परीक्षेला बसायचं म्हणते. असं सोमन सरांनी मान डोलवली. केशव मात्र आपलं लक्षच नाही असं भासवून सगळं ऐकत होता. सोमन सर, मुलगी तर तुम्ही बघितलेलीच आहे. तुमच्या बघण्यात कुणी मुंबई पुण्याचा चांगला मुलगा असला तर सुचवा, आप्पा खानोलकर म्हणाले. आणि वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येणारा हुशार विद्यार्थी हात वर करतो तसा केशवला हात वर करावासा वाटला. पण त्याला हात वर करण्याची गरजच पडली नाही. सोमन सरच म्हणाले, एक मुलगा आहे माझ्या बघण्यातला. तुम्ही खानोलकर म्हणजे सारस्वत ना? मुलीचं आडनाव काय? ती पण. हो, ती सुद्धा सारस्वतच. आडनाव पेरुळेकर. ती मंडळी मूळची कोकणातली, कुडाळजवळ पेरुळे गावातील. पुढे ती मंडळी कोल्हापूरला आंबेवाडीला स्थायिक झाली. तसं असेल तर खरोखरीच एक मुलगा आहे माझ्याकडे. बोलता बोलता सोमन सरांनी केशवकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. केशवच्या छातीत धडधडलं. सोमन सर पुढे म्हणाले, मुलगा MA झालाय, पुढे BEd केलंय, सध्या माझ्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला आहे. PhD साठी थिसिस लिहितोय. मीच गाईड आहे त्याचा. अरे वा, आप्पा खानोलकर म्हणाले. मुलगा अगदी सालस सरळ आणि निर्व्यसनी आहे. सोमन सर छातीठोकपणे म्हणाले. हो ना, ते सर्वात महत्त्वाचं. आप्पा खानोलकरांच्या पत्नीने सोमन सरांना दुजोरा दिला. सरांनी मान डोलवली आणि पुढे म्हणाले, दिसायलाही चांगला आहे, तुमच्या सुवर्णाला शोभेल असाच आहे. उंच, गोरा, सडसडीत. केशवची छाती 2 इंच फुलली.
तो नकळत ताठ बसला. सोमन सर पुढे सांगू लागले, शिवाय मुलगा एकुलता एक आहे. गिरगावात स्वतःच्या मालकीच्या चाळीत जागा आहे. सध्या ती जागा रिडेव्हलपमेंटसाठी गेल्यामुळे ती पाडून त्यांना स्वतंत्र ब्लॉक मिळणार आहे. बहुतेक पुढच्याच महिन्यात पजेशन मिळेल. सुवर्णा मन लावून ऐकत होती. ऐकताना लाजत होती. केशवला तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. छातीचे ठोके स्पष्ट ऐकू यावेत इतपत जोरात पडत होते. कोण आहे मुलगा? नाव, गाव, गोत्र वगैरे आप्पा खानोलकरांनी वडिलकीच्या थाटात प्रश्न विचारला. सोमन सर हसले आणि म्हणाले, नाव गाव नंतर सांगतो. गोत्र, पत्रिका आणि नाडीपेक्षाही मुलगा मुलगी परस्परांना अनुरूप असणं महत्त्वाचं आणि त्यांची एकमेकांची पसंती सर्वात महत्त्वाची. हो, त्यासाठीच दोघांनी एकमेकांना पाहणं, भेटणं व्हायला हवं. एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला हवं, आप्पांच्या पत्नी म्हणाल्या. बोलता बोलता त्या क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या, तुम्ही सांगाल त्यावेळी आम्ही मुलीला घेऊन मुंबईला येऊ. मुंबईला कशाला? सोमन सरांनी विचारलं आणि केशवकडे पाहिलं. केशव लाजला, पण ते इतर कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. सोमन सर पुढे म्हणाले, मुलाला पाहण्या भेटण्यासाठी तुम्हाला मुंबईपर्यंत येण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. तुम्ही म्हणाल त्यावेळी मुलगा तुमच्यासमोर बेळगावला हजर करतो. चालेल, मग तर उत्तमच, आप्पा खानोलकर म्हणाले. सोमन सर क्षणभर थांबले. त्यांनी सुवर्णाकडे रोखून पाहिलं. तिची अवस्था केशवहून फारशी वेगळी नव्हती. ध्यानीमनी नसतानाही आपल्या लग्नाची बोलणी होतये या कल्पनेनेच ती देखील लाजली होती. त्यात भरीसभर म्हणजे तिने नेसलेल्या गुलाबी रंगाची गुलाबी छटा तिच्या अंगावरती पसरली होती. दवाने भिजलेल्या जास्वंदीसारखे तिचे ओठ चमकत होते. ओल्या होटांवरून तिने हलकीच जीभ फिरवली. पदर सावरून उगाचच इकडे तिकडे पाहिलं. सोमन सरांच्या वर्णनातला मुलगा तिला आवडला होता. फक्त तिला तो मुलगा कोण ते अद्याप ठाऊक नव्हतं इतकंच. सोमन सरांनी घसा खाकरला. शेजारी बसलेल्या केशवच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, हा मुलगा केशव रेगे आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. सगळ्यांचे डोळे विस्फारले. सुवर्णाच्या गालावर लाजेची लाली नि आनंदाची खळी उमटली होती. किती गोड दिसते ही लाजताना नि हसताना. केशवला एकदमच उठून तिचा गालगुच्चा घ्यावासा वाटत होता. पुढच्या सगळ्या गोष्टी भराभर पार पडल्या. केशव आणि सुवर्णाची परस्परांना पसंती होतीच. दोन्ही घरांच्या थोऱ्या मोठ्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला. केशवच्या घरी मोठं माणूस कुणी नव्हतंच. वडील लहानपणीच वारलेले होते. ती केवळ आईच. सुवर्णाचे आई वडील सुवर्णाला घेऊन मुंबईला आले. केशवच्या आईला भेटले. केशवच्या आईलाही सुवर्णा आवडली. दिसायला नाकीडोळी नीटच. गोऱ्या रंगाची, अटकर बांध्याची नि निरागस चेहऱ्याची सुवर्णा कुणालाही आवडेल अशीच होती. केशवला तर ती बघताक्षणीच आवडली होती. तरीही दोन्ही घरच्यांनी थोड्या मोठ्यांची एक बैठक झाली आणि लग्नाची रीतसर बोलणी केली. लग्न कोल्हापूरलाच करायचं ठरलं आणि श्रीकृपे करून लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. मंगलवाद्यांच्या गजरात आणि ब्राह्मणांच्या मंत्रघोषात कुमारी सुवर्णा पेरुळकरांची सौ सुवर्णा रेगे झाली होती. हातात हिरवा चुडा लेवून मेहंदी लावलेल्या पावलांनी गळ्यात सोन्याचं कोरं लखलखीत मंगळसूत्र मिरवीत कोल्हापूरहून मुंबईला आली. नवपरिणीत दाम्पत्य हनीमूनसाठी महाबळेश्वरला रवाना झालं. केशवला तर स्वर्गच ठेंगणा झाला होता. अगदी तीच अवस्था सुवर्णाचीही झाली होती. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. अशा अवस्थेत मधुचंद्राचा आठवडा कसा सरला ते कळलंच नाही. वेण्णालेकपासून ते सनसेट पॉईंटपर्यंत सगळीकडे हिंडणं फिरणं, सूर्यबिंब तळहातावर धरून फोटो काढणं, माकडांना चेने घालणं, बोटिंग आणि साईट सिटिंग मनाला येईल तसं. दिवसा मौज आणि रात्री मस्ती, नुसती धम्माल. झाडाला कळी यावी आणि कळी उमलून फूल फुलावं तेवढ्या सहजतेने दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली होती. काही दिवसांपूर्वीच एकमेकांना पूर्णपणे अपरिचित असणारी ती दोघं आता जणू जन्मजन्मांची ओळख असल्यासारखे वागत होते. दोघेही ऐन उमेदीच्या वयात होते. सुवर्णा 23 वर्षाची तर केशव 28 वर्षाचा. तारुण्याचा उन्माद आणि एकांतातील सहवास, तृप्त सुखासारखी आणखी काय हवं? मधुचंद्राचे सोनेरी दिवस संपवून दोघंही मुंबईला परतली. त्यावेळी सुवर्णाच्या अंगावर सोनझळाळी चढली होती. चेहरा आनंदाने फुलला होता. डोळ्यात सुखतृप्तीची निरांजनं तेवत होती. केशवचं घर गिरगावात होतं. जन्मापासूनच तो गिरगावात लहानाचा मोठा झाला होता. पूर्वीची लक्ष्मी चाळ पाडून बिल्डरने त्या जागी 17 मजली टॉवर बांधून सर्व चाळकऱ्यांना सेल्फ कंटेंट जागा दिल्या होत्या. पूर्वीचं लक्ष्मी चाळ हे नाव बदलून महालक्ष्मी महल हे भारदस्त नाव इमारतीला दिलं होतं.
सर्व चाळकरी स्वतःच्या सेल्फ कंटेड ब्लॉकमध्ये राहायला मिळाल्यामुळे खुश होते. बाहेर एक बैठकीची खोली, आत स्वयंपाकघर, दोघांना जोडणारा चिंचोळा पॅसेज आणि टॉयलेट बाथरूम. पूर्वीच्या चाळीतल्या 10x12च्या सिंगल रूमच्या मानाने ही नवीन वन रूम किचन 250 स्क्वेअर फुटांची जागा मोठी असली तरी गावाच्या ऐसपैस घरात वाढलेल्या सुवर्णाला मात्र ती जागा टीचभरच वाटली होती. एवढ्याशा जागेत राहायचं या कल्पनेनेच तिच्या कपाळावर नाराजीची आठी उमटली होती. पण केशववरच्या प्रेमापोटी तिने त्या जागेला आपलं घर म्हणून स्वीकृती दिली. मुंबईत केशव आणि सुवर्णाचा संसार सुरू झाला. महिना उलटला. केशवची मे महिन्याची सुट्टी संपली. त्याची कॉलेजची नोकरी पुन्हा सुरू झाली. सवीबाई म्हणजे केशवची आई घरात फावल्या वेळात चकली, लाडू, चिवडा असे स्वयंपाकाचे पदार्थ करून जवळच्याच काही दुकानांमध्ये पुरवीत असे. केशवच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी अशाच प्रकारची कामं करून केशवला वाढवलं होतं. पुढे केशव मोठा झाला, शिकला, सवरला, नोकरी करू लागला. आता आपल्या आईने ही कामं बंद करावीत असं केशवला नेहमीच वाटे. पण सवीबाई मात्र त्याला तयार नव्हत्या. हातपाय नीट चालतायत तोवर प्रत्येकाने आपलं पोट भरण्यासाठी काही ना काही काम केलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय त्यांनी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांना अनेक दुकानातून मागणी होती. दसरा, दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात तर त्या हाताखाली 4-4 बायका ठेवून काम करायच्या. केशवचं लग्न होऊन महिना सरला. नवलाईचे दिवस सरल्यानंतर सुवर्णानेही त्यांना त्यांच्या कामात मदत करावी अशी सवीबाईंची अपेक्षा होती. पण सुवर्णाला मात्र अशा प्रकारच्या घरकामात रसच नव्हता. तिला पुढे शिकून नोकरी करायची इच्छा होती. त्यासाठी तिने बँकेच्या परीक्षेला बसण्याची तयारी केली. केशवला सांगून एक क्लासला नाव घातलं. क्लासमधून आल्यानंतर घरी अभ्यास करायला सुरुवात केली आणि इथेच संघर्षाची पहिली ठिणगी पडली. सवीबाई आणि सुवर्णा यांच्यामधील होणारे भांडण, यात केशवने कोणाची बाजू घेतली बघूया पुढील भागात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.